नमस्कार, आरपी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी जरा युनिकच आहे। तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण पाहून घेऊया। आपण इथे सोयाबीन घेतलेले आहे 1 वाटी, अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 4 ते 5 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धा वाटी दही घेतलेला आहे, 1.5 चमचा आपला अग्री कोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा किचन किंग मसाला आहे, पाव चमचा आमचूर पावडर आहे आणि पाव चमचा आपला घरगुती गरम मसाला आहे। हे सर्व साहित्य आपले सोयाबीन चंक्स किंवा सोयाबीनचे कुरकुरे बनवण्यासाठीचे आहे। सोयाबीन पकोडे सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। आपण इथे एक भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये आपण जे सोयाबीन घेतलेले ते टाकून घेणार आहोत। सोयाबीन मध्ये आपण आता 1 ग्लास होईल इतकं पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपण सोयाबीन जेवढे आपले फुलतील तितकंच घ्यायचं, म्हणजे जेवढे सोयाबीन असेल त्यापेक्षा जास्त आपण पाणी घेतलेलं आहे। सोयाबीन मध्ये तर आपण पाणी घेतलेलं आहे आणि सर्व सोयाबीन पाण्यामध्ये चांगले बुडलेले आहेत। आता आपण हे सोयाबीन 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यामध्येच ठेवणार आहोत, म्हणजे सोयाबीन आपले चांगले फुलतील। तर आता आपण 15 ते 20 मिनिटांसाठी यांना पाण्यामध्येच ठेवून घेऊया। इथे आपले 15 मिनिटं झालेले आहेत। आपले सोयाबीन सुद्धा खूप मस्तपैकी अशी फुललेले आहेत, पहा पूर्णपणे फुललेले आहेत। आता आपण यामधलं सर्व पाणी काढून घेऊयात। आपण इथे सोयाबीन मधलं सर्व पाणी सुद्धा काढून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये हे घेणार आहोत अर्धा वाटी दही, 1.5 चमचा आपण आपला अग्री कोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे तो घेणार आहोत आपण। त्यातला आपण 1 चमचा घेतोय, अर्धा चमचा आपण नंतर घेऊयात। इथे आपण पाव चमचा हळद, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा आपला अग्री कोळी पद्धतीने बनवलेला घरचा गरम मसाला आणि इथे आपण थोडंसं चिमूटभर होईल एवढं किचन किंग मसाला घेतलेला आहे। हे मसाले सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली ती सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत। इथे आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा आपण त्यामध्ये घेणार आहोत। आता हे सर्व मसाले आपण आधी मिक्स करून घेऊयात। हे जे शिल्लक राहिलेला मसाला आहे तो सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात। आता आपलं हे सर्व मिश्रण तर एकजीव करून झालेलं आहे। आता आपण हे 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात आणि तेव्हापर्यंत आपण तेल तापवून घेऊया। आपले इथे 5 मिनिटं झालेले आहेत। आपण ह्यावरचं झाकण काढून घेऊयात आणि आपण इथे हे अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं ते कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाकरीचे पीठ असतं म्हणजे आपलं तांदळाचं पीठ ते घेतलं तरी चालेल। कॉर्नफ्लॉवर पण आपल्याला एकदम जास्त नाही घ्यायचं, नॉर्मली पाव वाटी होईल इतकंच घ्यायचं आहे, कारण आपल्याला फक्त वरून थोडीच कोटिंग करून घ्यायची आहे, जास्त सुद्धा नाही। पहा इथे आपलं मस्तपैकी सोयाबीन मध्ये कॉर्नफ्लॉवर सुद्धा मिक्स करून झालेलं आहे आणि मस्तपैकी अशी कोटिंग करून झालेली आहे। यामध्ये पाणी अजिबात घ्यायचं नाही, कारण पहा ऑलरेडी यामध्ये आपलं पाणी सुटलेलं आहे, कारण मसाल्यांचं आणि दह्याचं सुद्धा पाणी होतं आणि यामध्ये आपण मीठ टाकल्यावर सुद्धा जास्तीचं पाणी होऊन जातो। पहा इथे मस्तपैकी असे मसाले सुद्धा सोयाबीन मध्ये मुरलेले आहेत, हे पहा। आता आपण हे मस्तपैकी तळून घेऊयात। आपल्या इथे तेल सुद्धा मस्तपैकी असं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण सोयाबीन सोडून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला ते सोडून घ्यायचे आहे। आपण यामध्ये दही मिक्स करून घेतलेलं, त्यामुळे सोयाबीनने सर्व दह्याचं पाणी वगैरे एकजीव करून घेतलेला, त्यामुळे आपण तेलात टाकल्या सोयाबीन एकदम तडतडायला लागले। त्यामुळे जेव्हा आपण सोयाबीन तेलामध्ये सोडू तेव्हा 4 हात तरी कढईपासून लांबच राहा, नाहीतर चेहऱ्यावर तेल वगैरे उडण्याची दाट शक्यता असते। आता आपण हे स्लो गॅसवरच तळून घेऊयात। आपल्याला हे सोयाबीन पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम कुरकुरीत होऊन जातील। थोडे लालसर झाल्यावर लगेच काढून नाही घ्यायचे, ते जिथपर्यंत एकदम कुरकुरीत होत नाहीत तिथपर्यंत ते आपल्याला असेच तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। मस्तपैकी असे कुरकुरीत सोयाबीन चंक्स सुद्धा तयार झालेले आहेत, पहा अशा प्रकारे आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत। एकदम मस्तपैकी असे फ्राय करून झालेले आहेत। आता आपण हे सोयाबीन काढून घेऊयात आणि बाकीचे सोयाबीन चंक्स सुद्धा तळून घेऊयात आपण।
इथे आपले एकदम कुरकुरीत असे सोया चंक्स तयार आहेत। इथे आपले एकदम कुरकुरीत असे पहा, एकदम कुरकुरीत असे सोया चंक्स तयार आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।